नमस्कार. लाईफ पॉझिटिव्हच्या या नवीन सादरीकरणामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि आज शनिवार आहे. शनीचा वार. आणि शनैश्चरती इति शनी, जो हळूहळू चालतो आणि जगतप्रिय न्याय देवता म्हणून ज्याला ओळखलं जातं तो शनी. शनी हा कर्माचा कारक आहे. तो कर्मानुसार न्याय देतो. परंतु काही लोकांना शनीची पीडा ही अपरंपार होते, सहन करण्याच्या पलीकडची होते. त्यावर उपाय आहे चिरंजीव हनुमान. 7 जीवात्मे हे चिरंजीव आहेत असं म्हटलेलं आहे. त्यातला कलियुगातील अतिशय पवित्र, भक्तीने साध्य होणारा आणि संकटाला हाक देणारा असा हनुमंत आहे, हनुमान आहे. आणि या चिरंजीव भगवान हनुमान, त्याची उपासना मंत्रद्वारे, तंत्राद्वारे कशी करायची हे थोडक्यात आपण बघणार आहोत. या सादरीकरणाचं एक वैशिष्ट्य आहे. मध्य प्रदेशातील आदिवासी प्रवण क्षेत्र भिंड, मुरेना हे छत्तीसगडच्या जवळचे आदिवासी क्षेत्र आहेत. या भिंड इथे एका हनुमानाचं देऊळ आहे. फार प्राचीन देऊळ आहे. आणि या हनुमानाला डॉक्टर हनुमान असं म्हणतात. अनेकांचा समज आहे की या ठिकाणी असाध्य रोग साध्य होतात. पुन्हा डिस्क्लेमर आहे, डिस्क्लेमर ऐकून घ्या, नाही तर अंधश्रद्धावाले पुन्हा माझ्यावर आरोप करतील की तुम्ही अंधश्रद्धा पसरवत आहात. कुठल्याही प्रकारची कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचा लाईफ पॉझिटिव्हचा कुठलाच हेतू नाही. जी माहिती धार्मिक स्थळांच्या बाबतीतली, धार्मिक विधींच्या बाबतीतली निरनिराळ्या ग्रंथांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे, त्या आधारे त्याचं तात्विक विवेचन करणे हे लाईफ पॉझिटिव्हचं काम आहे. आणि तेवढंच काम आम्ही करतो आहे. श्रद्धेने जे भक्ती करतात त्यांना ती पावते, हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे. स्थान महात्म्य आम्ही सांगितलेलं आहे आणि काल महात्म्यही आम्ही सांगितलेलं आहे. एखादं स्थान तुम्हाला पवित्र करायचं असेल आणि सिद्ध करायचं असेल तर त्याच्यासाठी कालही घालवावा लागतो आणि उपासनेमध्ये सातत्य असायला हवं, हेही आम्ही सांगितलेलं आहे. हनुमान एका वैद्याच्या स्वरूपामध्ये आपण बघणार आहोत. आज शनिवार आहे. हनुमानाचं कर्तृत्व पाताळापासून तर स्वर्गापर्यंत एवढ्या उंचीच आहे. आणि अनेक दाखले आहेत रामायणामध्ये की हनुमानाने वेळेच्या आत विशिष्ट काम केल्यामुळे अनेकांचे जीव वाचलेले आहेत.
देशभरामध्ये हनुमानाची अनेक चमत्कारिक आणि अद्भुत मंदिरं आहेत. पहिल्या स्लाइड मध्ये आपल्याला ज्या दोन मूर्ती दिसतात आहेत, त्या मूर्ती जवळपास 250 ते 350 वर्ष जुन्या असलेल्या मंदिरातील मूर्ती आहेत. हनुमान एक वैद्य या नात्याने बघताना एक चमत्कारिक मंदिर आपण बघायचं आहे. मध्य प्रदेशातील मेहगाव तहसील मध्ये, भिंड जिल्ह्यामध्ये हनुमानजीचं एक प्रसिद्ध मंदिर आहे, ज्याचं नाव आहे दंडरुवा धाम. दंडरुवा धाम. येथे हनुमानाची डॉक्टर म्हणून पूजा केली जाते. असा एक भाविकांचा समज आहे, श्रद्धा आहे की हनुमान स्वतः आपल्या भक्तावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांच्या वेशामध्ये या मंदिरात आलेले होते. या स्लाइड मध्ये डाव्या बाजूला आपल्याला हनुमानाचा एक मूर्ती दिसते आहे, ती त्याच देवळातली आहे. आणि हनुमानाला डॉक्टरांचा जो ओव्हरकोट आहे, ॲप्रन ज्याला म्हणतात, तो घातलेला आहे आणि एक स्टेटस्कोप लावलेला आहे. उजव्या बाजूला जी मूर्ती दिसते आहे ती समान मूर्ती आहे, तीच मूर्ती आहे. नृत्याच्या आविष्कारामधली ही मूर्ती आहे. हनुमानजीच्या हातामध्ये गदा नाही आहे, गदा दोन्ही बाजूला ठेवलेल्या आहेत. आणि तुलसीदास विरचित हनुमान चालीसा हा अतिशय पवित्र, लोकमान्यता प्राप्त झालेला, भक्तांनी ज्याची प्रचिती घेतलेली आहे असा उपासना ग्रंथ आहे. आणि त्याच्यामध्ये एक चौपाई आलेली आहे, नासे रोग हरे सब पीरा. नासे रोग, जो रोगांचा नाश करतो. आणि रोगांमुळे रुग्णाच्या शरीरात होणारी पीडा याचं हरण करतो. हे कोणाच्या बाबतीमध्ये होतं ते चौपाईच्या दुसऱ्या भागात सांगितलेलं आहे. जपत निरंतर हनुमत बीरा. हनुमंत कसा आहे? तो वीर आहे, तो पराक्रमी आहे. जो हनुमंताचं निरंतर, कुठलंही अंतर न ठेवता सातत्याने ज्याचा जप करतील त्याचे रोग आणि पीडा हरण करेल, असं तुलसीदासांचं आश्वासन आहे. हनुमंत का? हनुमंताची निर्मिती कशासाठी झाली? श्रीरामांसाठी, श्रीरामांच्या अवतार कार्यासाठी झाली. कोणी केली ही निर्मिती? हनुमंतामध्ये आहे काय? दोन गोष्टी आहेत हनुमानामध्ये. म्हणून तो कलियुगातला अतिशय सिद्ध, पावन, पावणारा, भावणारा, धावणारा असा देव आहे. हनुमंतामध्ये महाकाल आहेत, हनुमंतामध्ये महाकाली पण आहे. म्हणून एक शक्ती पुरुष तयार झाला. महाकालाचा, शंकराचा रुद्रावतार म्हणजे हनुमान आहे. माझा तुम्ही प्रश्न विचाराल की महाकाली कुठे वसलेली आहे?
हनुमंताच्या हृदयामध्ये तर सिया राम वसलेले आहेत. हनुमंताच्या शेपटीमध्ये महाकाली वसलेली आहे. आणि ज्या शेपटीला रावणाने आग लावण्याचा प्रयत्न केला आणि सीतेने अग्निदेवाचं आवाहन करून माझ्या पुत्राला या आगीमुळे कोणतीही हानी होऊ नये अशी विनंती केली, त्यावेळेला अग्निदेवाने त्याला सांगितलं की त्याची जी शेपटी आहे ती त्याची शक्ती आहे आणि माझं त्याला वरदान आहे की कोणतीच आग तुला कोणतीच इजा पोचवू शकणार नाही. त्यामुळे कुबेराकडून अन्याय मार्गाने रावणाने हरण केलेली लंका रामाने तिथे पोहोचण्याच्या आधी त्या सुवर्णाच्या लंकेचं दहन करण्याचं सामर्थ्य ज्या भगवंतामध्ये आहे त्याचं नाव आहे हनुमंत. आणि हनुमंत हे सर्व चमत्कार करू शकला आणि करतो आहे. याचं कारण तो महाकालाचा अवतार आहे, तो महारुद्र अवतार आहे आणि त्याच्या पाठीशी शेपटी ही मागे असते ना, तर त्याच्या पाठीशी महाकाली उभी आहे. म्हणून असाध्य ते साध्य हनुमंत असता. हनुमंत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी असाध्य साध्य होतं, हा एक संदेश आहे. त्यामुळे हनुमंताला वैद्याच्या स्वरूपामध्ये बघून आश्चर्यचकित होण्याचं मुळीच कारण नाही. हनुमंताच्या उपासनेचे 2 वार आहेत, मंगळवार आणि शनिवार. आणि ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट येतात असं वाटतं, त्यांनी एक सोपा उपाय करायचा. ज्या शनिवारी किंवा ज्या मंगळवारी अमावस्या असेल, फार जास्ती खर्च करायची गरज नाही, देवाला काही नको असतं, पण ज्या मंगळवारी आणि ज्या शनिवारी अमावस्या असेल त्या दिवशी एक नारळ घेऊन हनुमंताच्या चरणी अर्पण करा आणि तुमचं गाऱ्हाण सांगा. डॉक्टर हनुमान मंगळवारी आणि शनिवारी भाविक या रोगांपासून मुक्तीसाठी या ठिकाणी येतात. भक्तांनी बनवलेले नियम आहेत. कोणी 5 वेळा येतं, कोणी 7 वेळा येतं, कोणी 11 मंगळवार येतं, कोणी 5 शनिवार येतं, कोणी 7 शनिवार येतं, कोणी 11 शनिवार येतं. जशी द्याची भक्ती, जसा द्याचा भाव, तसं त्याचं ते दर्शन. आणि दर्शन घेणे म्हणजे काही फार साधी गोष्ट नाही आहे. ईश्वराचं, परमात्म्याचं रूप आपल्या हृदयात साठवणे म्हणजे दर्शन घेणे. डॉक्टर गणपतीचं हे देऊळ फार शेकडो वर्ष जुनं आहे. दंडारोवा धाम या ठिकाणी तलावाच्या काठी पिंपळाच्या झाडाखाली हनुमानाची मूर्ती सांगितलेली आहे.
शनिवारी पिंपळाच्या झाडाला 2 तांबे पाणी टाका आणि काय होतं ते बघा. गुरुचरित्रामध्ये ही पिंपळाची उपासना सांगितलेली आहे, कारण पिंपळावर सर्व देवतांचा वास आहे. हरी आहे, हर आहे, ब्रह्मा आहे, इंद्र आहे, देवी आहे. सगळ्या देवतांचा वास पिंपळाच्या ठिकाणी असतो. आणि या पिंपळाच्या झाडाखालीच ती मूर्ती सापडलेली होती. याचा अर्थ समजून घ्या. हनुमंत डॉक्टर, याचे काय पुरावे आहेत तुमच्यापाशी? असे अंधश्रद्धा निर्मूलनवाले विचारतील. गोस्वामी तुलसीदासांनी श्री हनुमान बाहुक नावाच्या काव्याची रचना केली. कशासाठी केली? स्वतःच्या शरीरातील वात मुक्त करण्यासाठी. आणि त्यातून ते वात व्याधीतून मुक्त झाले. वात व्याधीतून मुक्त होण्याचा आणखीन एक सोपा मार्ग तुम्हाला सांगतो. एक पंटी घ्या, त्या पंटीमध्ये 2 फुलवाती ठेवा, तूप टाका आणि या 2 फुलवाती स्वतंत्रपणे चेतवा आणि बेलाच्या झाडासमोर ठेवून द्या. व्याधीमुक्त होण्याचा अतिशय सोपा मार्ग आहे. हनुमंत डॉक्टर कसा? जेव्हा श्रीराम आणि रावणाचं युद्ध चालू होतं, त्यावेळेला मेघनादाने लक्ष्मणावर दिव्यास्त्राने हल्ला केला आणि त्यामुळे लक्ष्मण बेशुद्ध झाला. लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी संजीवनी बुटी आणायला सांगितलेली होती. आणि हनुमंत आपल्या वायू वेगाने तिथे पोहोचले होते आणि द्रोणागिरी पर्वताचा भाग त्यांनी कापून आणलेला होता. उत्तराखंड मध्ये हिमालयाच्या पायथ्याशी असलेला द्रोणागिरी पर्वताचा वरचा भाग आजही तसाच कापलेल्या अवस्थेमध्ये आहे, कारण त्याचा अर्धा भाग हा हनुमंताने उचलून आणलेला होता. आणि त्यामुळे त्या पर्वताच्या पाशी राहणाऱ्या निसर्गप्रेमी लोकांचा हनुमंतावर रोष आहे. त्यामुळे त्या परिसरामध्ये हनुमंताचं एकही मंदिर नाही. बघा, प्राचीन काळी लोक निसर्ग प्रेमी, निसर्ग वेडे कसे होते. परंतु हनुमंताला तर आपलं कार्य करायचं होतं. त्याचा जन्मच रामासाठी झालेला होता. त्याच्या धमण्यांमध्ये राम आहे, त्याच्या मुखांमध्ये राम आहे, त्याच्या हृदयात राम आहे, त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये राम आहे. त्यामुळे तो स्वतःसाठी काहीच कार्य करत नव्हता. हनुमंताचं सगळं कार्य हे लोकाभिमुख होतं, समाजाभिमुख होतं. हे लक्षात घ्या. डॉक्टर हनुमान या देवळातला एक मंत्र आहे, तो मंत्र या ठिकाणी देतो आहे तुम्हाला, आणि त्या मंत्राचा अर्थ पण तुम्हाला देतो आहे. ओम श्री दंडरौवा हनुमते नमः. सोपा मंत्र आहे. आता आपल्याला हनुमते नमः याचा अर्थ काही पाहायचा नाहीये, तो आपण एका वेगळ्या व्हिडिओ मध्ये बघू. ओम श्री दंडरौवा याचा अर्थ आपण बघणार आहोत.
ओम, अ उ म, सत्व रज तम. यांना संतुलित करण्याचं कार्य ओम करतो, म्हणून ओंकाराची साधना करायची असते. ओंकार हे ब्रह्मा विष्णू महेशाचं प्रतिरूप आहे. ओंकारामध्ये वात कफ पित्त यांनी जो देह बनलेला आहे त्याला संतुलित करण्याचं सामर्थ्य आहे, म्हणून ओंकार. दुसरा शब्द श्री. श्री म्हणजे माता लक्ष्मी. लक्ष्मी हवी, कारण त्याशिवाय सुख मिळू शकत नाही, समृद्धी येऊ शकत नाही, वैभव प्राप्त होऊ शकत नाही, म्हणून श्री. आता दंड रौआ 4 अक्षर आहेत. या 4 अक्षरामधील पहिलं अक्षर आहे दम. दम. दम मध्ये काय शक्ती आहे? दम या अक्षरामध्ये शरीराच्या वेदना कमी करण्याची शक्ती आहे. दम मध्ये काय शक्ती आहे? ज्या देवतेची तुम्ही उपासना करता आहात त्या देवतांमध्ये भक्ताविषयी करुणेची भावना निर्माण करायची शक्ती आहे. दुसरं अक्षर काय आहे दंडरोवा मधलं? द. द म्हणजे दान करणे. दान कशासाठी करायचं? सत्पात्री दान करायचं आहे, धर्मासाठी दान करायचं आहे. दान कशासाठी करायचं? दान केल्यामुळे धर्म आणि मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. द, दंड याचा शब्दाचा अर्थ बघितला आपण. आता रौ हा शब्द आहे, तिसरा शब्द आहे, तिसरा अक्षर आहे. रौ म्हणजे दुःख, आजार, वेदना यांनी त्रस्त झालेल्या रुग्णांसाठी आनंदाचा कारक असा शब्द आहे रौ. आता शेवटचं अक्षर आहे आ. आईतला आ आहे तो. आ म्हणजे काय? आनंद. जो रुग्ण या डॉक्टर हनुमंताच्या चरणी येतो तो आनंदित होऊन परत जातो. असा आहे ओम श्री दंड रौआ. डॉक्टर गणपतीची आपण डॉक्टर हनुमंताची आपण माहिती बघितली. आता या स्लाइड मध्ये तुम्हाला हनुमत गायत्री मंत्र 3 मंत्र आहेत ते देतो आहे. तिन्ही मंत्र अतिशय पॉवरफुल आहेत. गायत्री म्हटलं की 3 शब्द आले. विद्महे धीमहि प्रचोदयात. ओम रामदूताय विद्महे कपीराजाय धीमहि तन्नो हनुमान प्रचोदयात. बघा, हनुमंत कोण आहे?
रामाचा दूत आहे. रामापर्यंत पोहोचण्याचा राम काय आहे? शंकराच्या कंठामध्ये हलाहलाने जे भयनाट्य रंगवलं त्याचं शमन करण्याचं काम राम करतो. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. सहस्र नावाच्या तुल्यबळ राम नाम आहे. त्या रामाचा दूत आहे. दुसरा भाग बघा. कपिराजाय धीमहि. हनुमंत कोण आहे? कपीचा राजा आहे. कपींचा राजा आहे. वानरांमध्ये श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? कारण तो महाकाल आहे आणि महाकाली पण आहे. मग महाकालाचे गुणधर्म आणि महाकालीची कृपा आणि पर्यायाने रामाची कृपा प्राप्त करायची असेल तर हनुमंताची उपासना करायला पाहिजे. म्हणून तन्नो हनुमान प्रचोदयात. दुसरी गायत्री बघा. आंजनेयाय विद्महे. कोणाचा मुलगा आहे हा? अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. दादा कोंडकेंच्या चित्रपटातलं एक प्रसिद्ध गाणं आहे. अंजनेच्या पोटी जन्माला आलेला आंजनेयाय विद्महे. कोणाचा मुलगा आहे तो? ज्याला उडायला कोणी शिकवलं? वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात. ओम आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात. तिसरी गायत्री बघा. थोडासा फरक आहे. सुज्ञ लोकांच्या लक्षात येईल की एकच शब्द बदललेला आहे या गायत्रीमध्ये. हनुमतच्या ऐवजी मारुती आलेला आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. बघा काय सांगितलं? मारुततुल्य वेगम. वायूच्या वेगाने जाणारा. आता महाकालाचा अवतार आणि महाकाली ज्याच्या पाठीशी आहे तो लहानपणी सूर्याला गिळायला जाणार नाही तर कुठे जाणार आहे? पुराणातली वांगी पुराण्यात ठेवा असं सांगणाऱ्या लोकांना हा बौद्धिक प्रतिवाद आहे. तन्नो मारुती प्रचोदयात. ओम आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो मारुती प्रचोदयात. आणि शेवटी दोन अतिशय दिव्य मंत्र देतो आहे तुम्हाला. पुन्हा मंत्र म्हणजे काय? मननात रायते इति मंत्रः. मनन करा. तुमच्या धमण्यांमधून वाहणाऱ्या रक्तामध्ये त्याचं अभिसरण होऊ द्या. ते रक्ताचा नाद सुद्धा या मंत्रयुक्त झाला पाहिजे.
फार अर्थपूर्ण मंत्र आहेत. तुम्ही वाचले की त्याचा अर्थ तुम्हाला समजेल, इतकं सोपं संस्कृत आहे. प्रत्येक मंत्राचं कार्य वेगळं असतं हे लक्षात ठेवा. एक मंत्र जे देऊ शकतो ते दुसरा मंत्र देऊ शकत नाही. पहिल्या मंत्रामध्ये हनुमंताला भक्त सांगतो आहे, अरे माझे अडलेले काम पूर्ण कर. पहिल्या ओळीत स्तुती केलेली आहे हनुमंताची. अरे तू माझा स्वामी आहेस. आणि तू कसा स्वामी आहेस? असाध्य साधक स्वामी. असाध्य ते साध्य करणारा तू स्वामी आहे. असाध्य साधक स्वामी. आणि हे स्वामी, स्वामी पहिल्या भागालाही लागतो आणि स्वामी दुसऱ्या भागालाही लागतो आहे. याला म्हणतात सिद्ध मंत्र. स्वामीची पोझिशनिंग त्या द्रष्ट्या मुनींनी अशी करून ठेवलेली आहे, ते बघा. असाध्य साधक स्वामी, असाध्य तव किंवद. त्या हनुमंतालाच प्रश्न विचारलाय, तुला असाध्य काय सांग बरं. इंग्रजी साहित्यामध्ये याला रेथॉरिकल क्वेश्चन म्हणतात. रेथॉरिकल क्वेश्चन म्हणजे काय? ज्याच्या उत्तराची अपेक्षा नसते, ज्याचं उत्तर मलाच माहिती आहे, त्याला नाही माहिती, मलाच माहिती आहे. मला जे पाहिजे ते उत्तर म्हणजे रेथॉरिकल क्वेश्चन. असाध्य तव किंवद. तुला असाध्य काय आहे? तू कोण आहेस? रामदूत. तू रामाचा दूत आहे. तरी तू करुणेचा सागर आहे. रामदूत कृपा सिंधू. तू सागर आहेस, तू सिंधू आहेस. मग काय करायचं ते सगळे शेवटच्या चरणात सांगितलंय. मत्कार्य साधय प्रभो. माझं कार्य पूर्ण कर, ही विनंती आहे. असाध्य साधक स्वामी, असाध्य तव किंवद. रामदूत कृपा सिंधू, मत्कार्य साधय प्रभो. आणि दुसरा मंत्र हा अतिशय वेगळ्या कारणासाठी. या जगात जसे चांगले लोक असतात तसेही सत आणि असत प्रवृत्तींचा वाद सत्ययुगात होता, द्वापार युगात होता, त्रेतायुगात होता आणि कलियुगात तर तो वाढलेलाच आहे. त्याच्यावर मात करण्यासाठी हा मंत्र आहे. रावणाने भर सभेमध्ये रामदूताला, जो राजदूत म्हणून गेला होता, त्याला मर्कट म्हणून म्हटलं होतं. मर्कट. पण या मंत्रामध्ये त्याला हरिमर्कट म्हटलेलं आहे. तो साधा मर्कट नाही आहे, तो हरिमर्कट आहे. हरिमर्कट. पुन्हा त्याच्या पलीकडे जाऊन महामर्कट. तू कपिराज आहेस ना, कपिराज आहेस म्हणून महामर्कट. परप्रयुक्त, दुसऱ्यांनी माझ्यावर केलेले जे काही असतील
मंत्र, यंत्र, तंत्र, 3 गोष्टी आहेत. मंत्र, यंत्र, तंत्र. आणि त्याच्यामुळे माझ्या मनात जे भय निर्माण झालेलं आहे आणि माझ्याकडून माझी योग्य ती कृती होत नाही आहे, माझं डोकं बधीर झालेलं आहे, मला स्वच्छ दिसत नाही आहे, मला स्वच्छ विचार करता येत नाही आहे, त्यामुळे दुसऱ्यांनी माझ्यावर केलेल्या मंत्र, यंत्र, तंत्र जे काय असेल त्याचं भय छेदय छेदय, छिन्न भिन्न करून टाक. जसं तू राक्षसांचा संहार केलास तसा. हरिमर्कट महामर्कट परप्रयुक्त मंत्र यंत्र तंत्र भयम छेदय छेदय. 2 मंत्र आहेत. देवता एकच आहे, हनुमंत देवता आहे, त्याच्यावर रामाची कृपादृष्टी आहे, कलियुगात चिरंजीव असणारी देवता आहे. दक्षिणाभूमिक हनुमान हा संकटमोचक आहे. पश्चिमाभिमुख हनुमान हा लक्ष्मी देणारा आहे. हनुमंताचे अनेक रूप आहेत. तुम्ही कुठल्या रूपाची पूजा करता ते फार महत्वाचं आहे. माझ्या घरी माझ्या पणजोबांच्या काळातील एक हनुमंत आहे. तो असा या मध्ये दाखवलेल्या इमेज सारखा आहे, पण फार वेगळा आहे. तो ब्लॅक अँड व्हाईटच्या काळामधला कलरफुल फोटो आहे तो. आणि त्याच्यामध्ये हनुमंताच्या डाव्या आणि उजव्या खांद्यावर श्रीराम आणि लक्ष्मण बसलेले आहेत आणि दोघांच्याही हातामध्ये धनुष्य असं ताणलेलं आहे. आणि हनुमंत हवेत उडतो आहे. एक कोणीतरी महान विद्वान मित्र माझ्या घरी आला होता. हा प्रचंड प्रकांड पंडित होता. आणि तो म्हणायला लागला, असा उडणारा हनुमान तुझ्या जीवनामध्ये स्थिरता देऊ शकणार नाही. मी त्याला असं काही बोललो नाही. त्याला म्हटलं, तुम्ही आपण खूप महान आहात, आपण वैदिक पंडित आहात, आपल्या मताला मी शिरसाष्टांग नमस्कार करतो. पण मी माझ्या मनात त्याचं उत्तर दिलं होतं. वायुपुत्र पवनसुत ज्याचा धर्म काय सांगितलेला आहे, सत्राणे उड्डाणे. बघा आरती बघा, सत्राणे उड्डाणे. सत्राणेचा अर्थ गुरुगीतेत वाचा, गुरु चरित्रात वाचा, वेगळा अर्थ दिलेला आहे. दोन अर्थ आहेत सत्राणेचे, की ज्याला उडायला ऊर्जा लागते. वायुपुत्र वायूनी त्याला शिकवलं, पवन देवतेने त्याला शिकवलं कसं उडायचं. तर उडणे हा ज्याचा धर्म आहे आणि त्या उडण्याच्या धर्मामुळे जो प्रसिद्ध झालेला आहे आणि भगवत कार्य करू शकला, त्याचा फोटो माझ्यासाठी
अशुभ कसा असेल? हे माझं त्या पंडिताला न दिलेलं उत्तर आहे. बघा, काही प्रतिमा तुम्हाला दिलेल्या आहेत. हनुमंताच्या प्रतिमा आणि हनुमंताच्या कुठली प्रतिमा उपासना करायची हा एक मोठा विषय आहे. त्याच्यावर आपण पुन्हा एकदा व्हिडिओ करू. पण पहिली प्रतिमा जी लेफ्ट साइडला डाव्या बाजूला वरच्या बाजूला दिलेली आहे, जर जीवनात यश मिळवायचं असेल तर या प्रतिमेची उपासना करावी. मधल्या प्रतिमेबद्दल, मधली प्रतिमा थोड्याशा फरकाने माझ्याकडे आहे आणि आज काहीतरी त्याला 125 वर्ष झाले असतील त्या फोटोला. अतिशय पॉवरफुल आणि बेनिफिशियल फोटो आहे हा, की राम आणि लक्ष्मण आणि हनुमंत म्हणजे 4 देवता आहेत तिथे. राम आहे, लक्ष्मण आहे, हनुमंतामध्ये 2 देवता आहे, महाकाल आणि महाकाली. 4 देवता असलेला फोटो आहे हा मधला. जीवनात आपल्याला विनाकारण घाबरवून टाकणारे अनेक लोक आपल्याला धमक्या देत असतात. यू करेंगे, वो करेंगे, आपको देख लेंगे, आपका कोथळा बाहेर निकाल देंगे. अशा अनेक धमक्या आयुष्यात मिळत असतात आणि सात्विक लोकांना मिळत असतात. घाबरायचं कारण नाही. पंचमुखी हनुमानाची उपासना करा. ज्या ज्या वेळेला राक्षसांचा संहार करायचा होता त्यावेळेला हनुमंताने धारण केलेलं पंचमुखी हनुमानाचं उग्र स्वरूप आहे. आणि सगळ्यात खाली डाव्या बाजूला एक 200 वर्षापूर्वीची हनुमंताची शेंदूर लावलेली दक्षिणाभिमुख मूर्ती आहे. संकट मोचन हनुमान हा दक्षिणाभिमुख हनुमान असतो आणि लक्ष्मीदायक हनुमान हा पश्चिमाभिमुख हनुमान असतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा. अध्यात्मशास्त्र इतकं गूढ शास्त्र आहे, इतकं रहस्यमय शास्त्र आहे. शब्द ब्रह्म स्वरूप असलेलं शास्त्र आहे, ज्याच्या प्रत्येक अक्षरावर अनेक तास बोलता येईल असं शास्त्र आहे. ते सगळं सांगण्याची माझी पात्रता आहे असं माझा दावा नाही. परंतु नवीन विचार, नवीन आचार, नवीन संवाद घेऊन तुमच्या समोर येत असतो. आपले कृपादृष्टी असावी, आशीर्वाद असावे. धन्यवाद.